भिवंडी तालुक्यातील खारबा गाव येथे खारबा प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेला सर्व क्रिकेटप्रेमी, गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील मान्यवर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरातील खेळाडू व प्रेक्षकांचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या स्पर्धेच्या निमित्ताने खारबा गावातील नवीन क्रिकेट ग्राउंडचे लोकार्पण ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या आनंदात पार पडले। नव्या मैदानामुळे गावातील युवकांना खेळण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धेचे आयोजन करता येईल असे ग्रामस्थांनी सांगितले। यावेळी खारबाव गावचे सरपंच महेंद्र पाटील, शिवसेना नेते ओम भाऊ मुकादम, भाजपा नेते बाळा पाटील, नितीन पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले। स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आयोजक, ग्रामस्थ आणि युवकांनी विशेष असे परिश्रम घेतले। खारबा प्रीमियर लीगमुळे गावात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले। त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। नवीन वर्षाच्या शुभेच्छा, गुरुवाराच्या शुभेच्छा सर्व ग्रामस्थांना। आज या ग्राउंड मध्ये असं बोलता येईल की 2010 पूर्वी आमची बावडी होती। त्या बावडीच्या वेळेला खूप मोठा संघर्ष होता। या सातबाऱ्याचा आम्हाला तपास लागत नव्हता। आम्ही 2 वेळा या बावडीच्या माध्यमातून रमेश तळेच्या जागेमध्ये पाट्या लावल्या, परंतु ती जागा मालकीच्या त्या पाट्या फेकण्यात आल्या। त्यानंतर आम्ही पुन्हा कैलास तळेच्या आईच्या नावाने सातबारा होता, त्याच्यात 2 वेळा पाट्या लावल्या, तेव्हा पण त्या उकडून फेकून टाकल्या। नंतर 2015 आमची बावडी संपली। आम्ही प्रस्ताव केला कलेक्टरला, गुढचरण जागा ही आम्हाला मिळावी। गुढचरण जागा मिळण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आमची बावडी संपली काही कारणाने। 15 ते 20 या बावडीनी फॉलोअप केला त्या फाईलला कलेक्टरकडे। पुन्हा मग सरपंच मी 21 ला झालो। 21 ला सरपंच झाल्यानंतर जी फाईल आम्ही पुटअप करायला गेलो, पण कलेक्टरने डायरेक्ट पत्रव्यवहार केला का ही जागा तुम्हाला देता येणार नाही। मग आम्ही गाव जरा संकेत म्हणजे नाराज झालो का आपल्याला ही जागा मिळणार नाही, आता आपला ग्राउंड होणार नाही, हे सगळे नाराज होऊन मग सगळा विचार केला। परंतु आम्ही गावाचे भाईदास काटे, तसेच भालचंद्र म्हात्रे, तसेच दुर्योधन काटे आणि माझे एक सहकारी यांना घेऊन आम्ही अभिमन्यू तरे, तसेच कैलास तरे, तसेच रोहिदास तरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आम्हाला गुढचरण जागा हवी आहे, ही तुमच्या कब्जात आहे, तुमच्या एकीला नाव आहे, हे आम्हाला हवे आहे। त्यावेळी सांगितलं बघा तुम्ही प्रत्येकाला कोर्टात गेले, आम्ही कोणाला जुमावलो नाही, आम्ही कोर्टाला पण सामना केला, परंतु तुम्ही आमच्या घरी आले तर आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही, जेवढी लागेल तेवढी तुम्हाला जागा आम्ही सहकुशल देतो। त्याच वेळेला आम्ही त्यांना बोललो तर आम्ही याचा काहीतरी तुम्हाला मोबदला असा देणार की तुमच्या आई बाबाचं नाव किंवा ग्राउंड खेळपट्टी जो पण आहे तोपर्यंत तो राहणार आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांचे भरपूर मनापासून आभार मानत आहोत। आणि असे दानशूर व्यक्ती गावाला असल्यानंतर गावाचा विकास हा सहज आणि सोपा होतोय। आणि कोणी पण सरपंच असू द्या, परंतु असे दाते माणसं जर आपली असली तर गावाचा विकास करायला। आणि या प्रसंगी एवढाच होतो की आज या गावांचा आनंद घेऊन पूर्ण माझा खारबाव खेळत आहे, याचा मला खूप आनंद आहे। बस एवढंच बोलून माते की कालिका मातेच्या कृपेने आज आमच्या खारबाव गावामध्ये अनेक वर्षापासून हा प्रयत्न होता की गावाला एक ग्राउंड मिळावा आणि ग्राउंडच्या भोवताली आणखी जागेमध्ये विविध सार्वजनिक गोष्टी उपलब्ध व्हाव्यात। त्यासाठी संपूर्ण गावाने एकात्मतेपणे काम करून सगळेच, मी नाव मुद्दाम घेणार नाही कारण याच्यामध्ये सर्व गावाचं श्रेय आहे। जागा देण्यासाठी असेल, रस्ता देण्यासाठी असेल, काम करण्यासाठी असेल, विविध मदत असेल आणि सगळ्यांचं सहकार्य। तर क्रिकेट प्रेमींचा स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि या ज्या ग्राउंडचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, समस्त ग्रामस्थ याचे साक्षीदार आहेत। संपूर्ण आई कालिका मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि कालिका मातेचे खरं तर आम्ही आभार ऋणी राहू की आम्हाला आमच्या गावाला तुझ्या कृपेने हे ग्राउंड मिळालं। आता या ग्राउंडचा पुढचा जो कारभार आहे समस्त ग्रामस्थ सांभाळतील। संपूर्ण गावाला शुभेच्छा आणि ज्यांनी ज्यांनी यांना मदत केली आहे त्या सगळ्यांचा अभिनंदन आणि आभार। तसेच आता आजपासून आमची KPL सुरू होते। आमची अजितदादा पाटील, सुमित कुमार अँड कंपनी नावाने आमची टीम भरलेली आहे। त्याचे संघमालक अजितदादा पाटील आणि आकाश मुकादम आहेत आणि आमची पूर्ण मुकादम फॅमिली त्यांच्या सोबत आहे। आणि हे आमचे खेळाडू आहेत सर्व, यांच्यावर आम्हाला विश्वास आहे की ते चांगल्या प्रकारचं बक्षीस इथे मिळवतील, चांगल्या प्रकारचा खेळ इथे खेळतील आणि सुमित कुमार अँड कंपनी या टीमचं नाव मोठं करतील। आणि खारबावच्या एकात्मतेची ही स्पर्धा आहे आणि हा ग्राउंड म्हणजे खारबावच्या एकात्मतेचा विजय आहे, एवढंच सांगतो। कालिका माते की हे महत्वाचा दिवस गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खारबाव गावामध्ये
भव्य क्रीडा नगरीचं उद्घाटन झालेलं आहे. हे क्रीडांगण हे खारबाव गावच्या सर्व खेळाडूंचं सर्व जनतेचं स्वप्न होतं का आपल्या गावामध्ये एक मैदान असायला पाहिजे. आणि ते स्वप्न अतिशय मेहनत करून सर्व लोकांनी मेहनत केली यासाठी आणि एक ग्राउंड तयार झालेलं आहे. असं भव्य ग्राउंड मला वाटतं तालुक्यामध्ये दुसरा कुठे नसेल एवढा चांगला सुसज्ज ग्राउंड असा बांधलेला आहे. आम्ही आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे त्यांचं अभिनंदन करतो. सर्व क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट खेळाडूंचं अभिनंदन करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ग्राउंड कमिटी आणि हितेश पाटील भारक्या यांचं खूप मोठं योगदान आहे. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. खारबाव ग्रामस्थांसाठी क्रिकेट मैदान हा नव्हता हक्काचा. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी खूप अडचणींवर मात करून हा क्रिकेटसाठी मैदान बनवलं आणि सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे. तसेच आता जसं जेंट्स लोकांसाठी KPL वगैरे होता तसं महिलांसाठी सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून सामने वेगवेगळ्या प्रकारचे ठेवू. तसंच इतर सर्व खेळाडूंना माझ्याकडून हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि इथे साडी वाटपचा प्रोग्राम वगैरे असा काही विषय नव्हता. महिलांची उपस्थिती महिलांना सुद्धा समजलं पाहिजे की आपला हक्काचा मैदान इथे बनला आहे. त्यासाठी उपस्थिती म्हणून महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी छोटासा साडी वाटपचा आपण प्रोग्राम सुद्धा ठेवला होता. ग्रामस्थांतर्फे क्रिकेटच्या मॅचिंगचं आयोजन केलेलं आहे. तसं महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या खेळांचे वगैरे आपण आयोजन करू. त्यासाठी सर्व ग्रामस्थ यासाठी तत्पर असतील. सर्व खेळाडूंना आणि ग्रामस्थांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा.